परब्रह्म मूर्तीचा स्वामी स्वरूप निजानंद साकारला जो अरूप शुचित्वे स्वयं लाजविले नभाया नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म.अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील 3ऱ्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर व्ही. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी नित्यपाठ चिंतनिका या लेखाचा भाग 15वा. शिष्य कसा हवा. ओवी क्रमांक 97 ते 101. भगवंत हे ज्ञान कुणाला देत आहेत? जो मनानं फुलासारखा सुगंधयुक्त आहे, ज्याची बुद्धी शुद्ध आहे, जो कुणाची निंदा करीत नाही, जो अनन्यगती आहे, ज्याला परमात्म्या वाचून अन्य कसलीही अपेक्षा नाही, अशा व्यक्तीला रहस्यातलं रहस्य मोकळेपणी सांगावं. आता यावेळी या स्थानी या गुणांनी युक्त असा तुझ्या वाचून कोण आहे? म्हणून मी हे रहस्य लपवू इच्छित नाही. ही मंत्र रहस्य अशी गीता आहे. या गीतेच्या शब्दाशब्दात रहस्यपूर्ण मंत्र आहेत. माझ्या भक्ताला हिची भेट घडवावी. आई वाचून अन्य कोणाचीही ओढ नसलेल्या बालकाला आईची भेट घडवून आणावी. त्याप्रमाणे गीताई आणि भक्त यांची भेट घडवावी. अशी जो भेट घडवून आणील तो माझ्याशी एकरूप होईल, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. जो सर्व रूपांच्या योगानं रूपवान आहे, विश्वातील सारी रूपं त्याचीच, सर्वत्र ज्याचे डोळे असल्यानं तो सर्व पाहत आहे, सर्वत्र ज्याचा निवास आहे, अशा भगवान श्रीकृष्णानं त्या पूर्णावतार परमात्म्यानं ही गीता सांगितलेली आहे. उपक्रम उपसंहार यांची एकरूपता. स्वसंवेद्य आत्मानुभव. ओवी क्रमांक 102 ते 105. स्वरूपाचा आनंदच अनुभवायला हवा. आत्मानुभव घेणं म्हणजे ज्ञान. अनेकदा पंडित ग्रंथांच्या आधारे विवेचन करतात. त्यांना स्वतःला आणि इतरांनाही हे विद्वान अनुभवी आहेतसे वाटतं. पण केवळ शब्दांचं ज्ञान म्हणजे अनुभूती नव्हे. संत म्हणतात, काय करू नामाची साखर चाटता गोडी नेती. साखर हा शब्द लिहिला आणि चाटला तर गोड लागत नाही. साखर हा शब्द काही साखर नाही. साखर शब्द उच्चारल्यानं अनुभव आला असं नाही. त्याप्रमाणे स्वरूप या शब्दानं स्वरूपाची अनुभूती आली असं होत नाही. आत्मानुभूती शब्दाने येत नाही. शब्द अनुभवाचा संकेत मात्र करतो. पण शब्द मावळलिया निवांत निजे अशी स्थिती असते. शब्द ही सुद्धा एक वाट आहे. तीही खाली बसायला हवी. कोणताही विचार नको, कसलंही चिंतन नको, अशी स्थिती म्हणजे निश्चिंत होणं. असं कोणतंही स्पंदन नसेल तर चित्ताचं चैतन्य झालं म्हणायचं. हे स्वरूप शब्दा वाचून त्याचा अनुभव यायचा. स्वरूपानंद हा कोणत्याही इंद्रियाचा विषयही नसतो. इंद्रियाचा विषय होण्यासाठी द्रष्टा आणि दृश्य ही वेगळी असावी लागतात. माऊलीनं म्हटलं आहे,
बुबुळ स्वतःला पाहू शकत नाही, तसंच आहे हे. स्वरूप इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही, म्हणून इंद्रियानेणताच त्याची अनुभूती येते. शब्द ऐकण्याआधीच म्हणजे बोलाआधी आत्मा हा सिद्धांत आत्मसात करावा. विशेष असं की विरक्तांना कसलीही अपेक्षा कामना नसते, पण आत्मानुभूतीची अपेक्षा असते. संत या आत्म्याची अनुभूतीच घेतात. योगी सोहम भावाची साधना करतात. ते या सोहम भावात म्हणजे स्वरूपात रमून जातात, तादात्म्य पावतात. सर्व साहित्याचं म्हणजे सर्व ज्ञान भांडाराचं हे मंथन करून काढलेलं नवनीत आहे. याचं नाव भगवद्गीता. या ज्ञानभांडारानं आत्मा हे अद्वितीय रत्न हाती येतं. हा आत्मा स्वसंवेद्य आहे, म्हणजे याला अन्य कोणत्याही साधनांनी वा अन्य कोणत्याही इंद्रियांनी जाणता येत नसलं तरी त्याला स्वतःची संवेदना म्हणजे आपलं स्वतःचं ज्ञान असतं. आत्मा हे आपलं स्वरूप होय. स्वरूप स्वसंवेद्य असतं. हे स्वरूप आणि तो परमात्मा यांचं नातं सूर्य आणि किरण असं असतं. वेदांचा प्रतिपाद्य विषय आणि उपनिषदांचाही ज्ञानविषय हा स्वसंवेद्य आत्मा हाच आहे. 700 श्लोकांची भगवद्गीता असली तरी या सर्व प्रतिपाद्य विषयात भगवंतानं एकच सिद्धांत सांगितला आहे, तो हा की जे दुजे नाही. हे सारं समग्र विश्व एकात्मच आहे. गाय वासरासाठी दूध देते, पण ते साऱ्या घराला पुरतं. त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्तानं श्रीकृष्णरूपी गायीनं गीतामृत दिलं, ते सर्व जगाचा उद्धार करणारं ठरलं आहे. अर्जुन या प्रसंगी निमित्त झाला आहे. पसायदान ग्रंथफल ओवी क्रमांक 106 ते 108. सारं तत्वज्ञान सांगून झाल्यानंतर माऊलीनं पसायदान मागितलं आहे. माऊलीनं ग्रंथनिर्मितीला वाघ यज्ञ म्हटलं आहे आणि स्वधर्मतेची बापा नित्य यज्ञ जाणपा ही त्यांचीच शिकवण आहे. संतांनी, ज्ञानवंतांनी, कविवर्यांनी, कलावंतांनी जो यज्ञ करायचा तो वाणीचा यज्ञ. साहित्य निर्मिती हा वाग्यज्ञ आहे. यज्ञात संकल्प असतो, कामना असते. विशेष म्हणजे भगवद्गीतेची शिकवण आहे, कामना जात सांडावे. आणि इथे तर माऊली कामना करीत आहे, पण ती निरहंकार नि निष्कामत्व आहे. स्वतःसाठी काहीही मागत नाहीत. पसायदान म्हणजे निष्काम कामना. माऊली पसायदान मागत आहे, तेही विश्वात्मक देवाजवळ. सहज ध्यानात घ्या की इथं परमात्म्याचं शास्त्रीय स्वरूपच डोळ्यासमोर ठेवलं आहे. निवृत्तीनाथ, विठ्ठल, श्रीकृष्ण वा आपला आदिनाथ भगवान शंकर असं कोणतंही नाव घेतलेलं नाही. स्वरूपच सांगितलेलं आहे. त्या विश्वात्मक परमात्म्यानं अशा संबोधनानं माऊलीनं सर्व संप्रदायांना, सर्व श्रद्धांना, किंबहुना ईश्वरवाद नि निरीश्वरवाद यांनाही एका अद्वैताच्या गंगा प्रवाहात आणलं आहे. माऊलीनं पसायदान मागितलं, हे विश्वात्मक देवा, दुष्टांची वक्रदृष्टी नाहीशी होऊ देत. त्यांना सत्कर्माची आवड निर्माण होऊ देत. सर्व भूतमात्रात परस्पर जीवाभावाची मैत्री निर्माण होऊ देत. ही प्रार्थना ऐकल्यावर विश्वात्मक देवानं म्हटलं, तू जे पसायदान मागत आहेस तसं होईल. असा वर प्राप्त झाल्यानं ज्ञानेश्वर माऊलीला आनंद झाला. समर्पण. स्वामी स्वरूपानंदांनी ज्ञानेश्वरीचा नित्यपाठ संपादित केला. हा नित्यपाठ स्वामीजींची आध्यात्मिक श्रेष्ठता, अनुभूती सांगणाराच आहे. एका अर्थानं आध्यात्मिक विषयांचा हा पद्धतशीर सोपान आहे. आध्यात्मिक विषयांची संगती कशी लावावी,
याची ही समग्र दृष्टी आहे. स्वामीजींनी हा नित्यपाठ संपादित केल्यानंतर अर्पण पत्रिका ही ज्ञानेश्वरीतूनच स्वीकारली आहे. स्वामीजी माऊलींच्याच भाषेत म्हणतात, या ओव्या म्हणजे मोगऱ्याची सुगंधी फुले. माझ्या सद्भावरूप ओंजळीत मी ही फुलांची ओंजळ घेतली असून ती विश्वरूपाच्या चरणी वाहत आहे. या भागाबरोबरच डॉक्टर व्ही. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी नित्यपाठ चिंतनिका या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण डॉक्टर मुकुंद रघुनाथ दातार यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंद संपादित ज्ञानेश्वरी नित्यपाठ या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.